पुलंच्या जाण्यानंतर त्यांनी आपल्याला काय दिलंय त्याचं भान प्रत्येक वेळेला येत गेलं आणि कविवर्य पाडगावकरांचे शब्द सर्वार्थानं पटत गेले की पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, नवासूर आनंद यात्रा मिळाली, निराशेतुनी माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली. पुलंनी आपल्याला काय दिलं तर हे दिलं. पुलं असं म्हणतात की काही नावंही जादूची असतात. ती अशी असतात की त्यांचा नुसता उच्चार केला तरी आपल्या मनामध्ये जादूचं झाड फुलून येतं. उदाहरणार्थ छत्रपती शिवराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि ज्यांना संगीताची आवड आहे, संगीत रंगभूमीबद्दल प्रेम आणि आदर आहे, त्यांच्यासाठी बालगंधर्व. ते असं म्हणतात की ही 3 नावं उच्चारल्यानंतर ज्याचं हृदय फुलून येतं, ज्याच्या मनामध्ये जादूचं झाड फुलून येतं, त्याला मराठी माणूस म्हणायला हरकत नाही. हे खास पुलंचं वैशिष्ट्य. त्यावेळेला आपल्याला पुलंना सांगावंसं वाटतं की नाही, या 3 दैवतांसोबत आमच्याकडे आमच्या मनामध्ये आणखी एक दैवत आहे आणि त्याचं नाव घेतलं की रोजच्या रोज एक जादूचं झाड आमच्या मनामध्ये फुलत असतं. ते म्हणजे साक्षात दस्तूर खुद्द पुलं.